आणि पंप लूट, गाड्या लूट, ड्रायव्हरला हान, त्याच्या खिशातले काढ, वशील श्रीमंत. हा, शिक्षकानं कॉफी पकडली ना त्याच्या पाया नको पडू, त्याची गच्ची धर, म्हणजे केंद्रात पहिला येशील. मग तर तू केंद्रातच पहिला येशील. आणि आज 99% माणसं आहे ना महाराज, लोकांनी संपवली नाही, त्यांच्या कर्माने संपवली. लोकांना तुमचं वाईट करायला वेळ नाही. तुमच्या अंगात काय घमेंड आहे त्याला किंमत आहे. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य कोणाच्या तरी कृपेने मोठा होता, याच्यात काही शंका? दुसरं वाक्य, सहन करा. सहन महिला मंडळ, सासू सासरे थोड्या दिवस आहेत, सहन करा, जाणार आहेत ते. म्हणजे तुमच्या जीवनात सोन्याचा दिवस उगणारच आहे. तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहता तो दिवस लवकर येणार आहे, पण ते गेल्यावर तुमचा नंबर लागणार आहे, विसरू नका. सहन करा. आणि आज लोकांची काय कॅपॅसिटी नाही. हा, एमपीएससी द्यायची ना, तहसीलदार वाटतं ना तुला, कलेक्टर वाटतं ना, प्रांत वाटतं ना, एमपीएससी दे ना, यूपीएससी दे ना, परीक्षा दे ना. 8:30ला उठवतो, पोलीस भरतीला निघत होतो. तुझं थोबाड फोडून टाकलं पाहिजे. पोलीस भरती तिथं का ग्राउंड झालं जातं. व्यायाम हे वाक्य झालं तेव्हा सध्याच्या लोकांनी ह्या माणसं कुटुंबी महाराज, आता हे देशमुख साहेबांसारखा माणूस उद्योगपती झाला, याची कारण शोधित जा. माणसं पहिलं सहन करतात, मग मोठी होतात. एक, ज्यांची कृपा आहे त्यांना विसरत नाहीत, म्हणून मोठी होतात. आणि तिसरं कारण सांगतो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कष्ट करा, यश तुमच्या मागे येणार. गायन शिकायचंय ना, थोडी प्रॅक्टिस करा. कीर्तन शिकायचंय ना, थोडा अभ्यास करा. रोज सहन करा. आणि दुसरी गोष्ट, कष्ट करण्याची तयारी ठेवा, यश येणार नाही. आणि आता लोकांनी ह्या 2-4 वर्षापासून कष्ट बंद केले. आता फुकट पाहिजे. पेंट ऑफिस मध्ये कामाला लागला ना, भाकरी एकूण मोकळा झाला, मला प्रमोशन मिळालं पाहिजे, भाकरीची इथली. आता तुला प्रमोशन कशाला द्यायचं, चोराच्या टोळीचं. तुम्ही सहन करा ना, कष्ट करा ना. महाराज, म्हशीचा पखाल वाढणारा हेलगा आणि ज्ञानोबारायांची लोकांनी तुलना केली तेव्हा ते जगाची आई ठरले. आणि जवळच्याच लोकांनी गाथा पाण्यात टाकला ते तेव्हा जगत गुरु ठरले. आणि जवळच्यानी त्रास दिला तेव्हा ते छत्रपती ठरले. आपण शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करतो, पण तोंडात गोवा ठेवून, छत्रपती गोवा काढ, बाकीचं भाऊ. आणि आपण काय करतो माहिती का महाराज, मोठ्याचा आदर्श घेतो, पण फक्त त्याचा वापर करतो, आचरण करीत नाही. फक्त वास तेवढं वापरायचं बस. माईक हातात आला का धर्माच्या टापा आणायच्या फक्त. आणि 10 दिवस गणपती बसवायचा आणि 20 वेळा आरती करायची. शेवटच्या दिवशी आपण प्यायची, त्याला बोलवायचं आणि वरून त्याला दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला मी येणार बेवड्या, पण तू नाही राहणार. तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. हो, मी असू दे. निम्म्या सदस्यांना गणपतीची आरती येत नाही. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरलं का ताट बंद होती. सवय नाही ना दोन्ही हलवायची, अशी सवय. एकानं गणपती पेटवलं पण घंटी वाजत राहिला, गणपतीच पेटला. गणपती पेटला. आयुष्यामध्ये तुम्हाला आता लोकांनी कष्ट बंद केलेत, आता चोरी सुरू केली. पेट्रोल चोर, टायर चोर, चपला चोर, टपरी फोडली, गोवा चोरला, काय खानदान चोरी. पण चोऱ्या करणारी मंडळी कीर्तनात बसलेली ध्यानात ठेवा. एक मोटरसायकल तुम्ही चोरली ती तुम्हाला पचेल. एखाद्याच्या बंगल्यावर तुम्ही दरोडा टाकला तोही तुम्हाला पचेल. एखाद्या माऊलीच्या गळ्यातले दागिने तुम्ही ओढून चोरले तेही तुम्हाला पचेल. 2-4 जणांनी मिळून हायवेला ड्रायव्हर आणला, पैसे काढून घेतले हेही तुम्हाला पचेल. 2-4 जणांनी पंप लुटला हेही तुम्हाला पचेल. पण पोलीस यंत्रणा पहिल्यापेक्षा सतर्क झाली आणि कायदा पहिल्यापेक्षा कडक झालाय. 80% लोक कॅमेऱ्यात आहेत.
नाही नाही. किराणा दुकानात काय? कापड दुकान, शोरूम, कॅमेरा. आणि बँकेच्या तिजोरीला हात लावला तरी भोंगा आवाज देते. मग ध्यानात ठेवा, एका दिवशी तुम्ही सापडणार. आणि सायकल चोरताना जर सापडले, मागची पुढची निघणार. मग सगळ्या मोटरसायकली, चैनी आणि मोबाईल बाहेर निघणार. मग एक वाक्य समजा, चोरी करून जगण्यापेक्षा भीक मागून जगा, इज्जतीत जगाल. म्हशी वाजरून जगा ना, 150 रुपये म्हशी. हो, पण जिरती ध्यानात ठेवा. बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला, ते बंगल्यावाला बेवडं होतं हलकट. तो भिकाऱ्याला म्हणला बाहेर नाही. जर गेट मध्ये दिसलं तर तंगड्या तोडीन. तो भिकारी म्हणला मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडीतो, पण मी पोत्यात घालून भिकारी हाणीत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले हे तुला सांगाय आलो. सावध भाई बाबा, एक दिवस सगळं जाणार आहे. अजून कोणता श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही. साध्या भाषेत सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे आणि ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. म्हणून पुढचं वाक्य ऐकावं देशमुख साहेबांच्या अभिष्टाच्या दिनाला. राग आकळा. आज 90% लोक गुन्हेगार कोणी केले? राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, होऊ द्या, काय त्याच्यात एवढं विशेष नाही. होऊ द्या, तिला जरा अडू द्या, तिचा पॉवर कमी होऊ द्या थोडा, 15-20 मिनिटं. ती काही पिसळली नाही. ती दुपारी गप्प बसल का काय म्हणजे जेवण करील नाही. यानं लगेच उचलून आपटली, जागेवर मेली बा. 28 वर्ष जाऊन बसलं, यानं नाही नेलं. सुटून आलं मेलं. पहिला म्हणलं तुम्ही फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, रॉकेल ओतवून घेऊ नये, या म्हणतात मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला एक वाक्य सांगा, पाया पडतो. आता मी तुमच्या मुलासारखा आहे. लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळी सुरू झाली. पाया पडतो मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यात सगळं मिळेल तुम्हाला, हे मिळणार नाही महाराज. नाही नाही, आयुष्यातल्या 4 गोष्टी तुम्हाला कधीच मिळणार नाही. 1, आयुष्यातला वाया गेलेला क्षण तुम्हाला मिळणार नाही. 2, शरीराचे इंद्रिय तुम्हाला मिळणार नाही. 3, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि 4, ईश्वरासारखा बाप मिळणार नाही. एक दिवस डोक्याला तेल नाही नसू द्या, पायाला चप्पल नाही नसू द्या, पण शरीर बोगस घालू नका. फुकट मारायचं काय? बरं तुम्ही मेले काय मागच्याला घे नाही, डोक्याला ताणच नाही करायचं. एवढंच मोबाईल मध्ये घेऊन जातं आणि एवढंच रोज ऐकायचं. याच्यातच देव आहे. नाही तर 9,000चा बोकड कापला देवाला, आणि देवाला वाहिल्या नख्या. आणि हे लोक देवाला नख्या का वाहतात? ते शिजत नाही. अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प राग आकळा. का वाव्या सांगतो 3ऱ्या अध्यायातल्या, जळेविण बुडविती, आगीविण झाडीती, दोरेविण बांधिती, शिखरेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञान निधीचे रागाला आकळा. आणि आजच्या कीर्तनात जर देशमुख साहेबांच्या अभिष्ट चिंतनाला माझं तुम्ही पाया पडून सांगतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. राग आकळला ना, तुम्ही देवच झालात. बस काय बोंबलं धेंडू नाही, देव मिळत नाही. देव फक्त तुम्हाला मला देव का होता येत नाही, त्याची उत्तर मी तुम्हाला सांगतो. तेवढं जरा किचकट आहे, बारीक ऐका आणि पटापटा उत्तर द्या. तुझं नाव काय रे? हे बरे, तुझं नाव काय? नाव नाव कैलास, लय जाऊ गडे. तुझं रे? तन्मय. तुझं रे? धनराज. कोणता राज? बरं जाऊ दे, एवढी अवघड नाव नाही. हा, आता तुम्हाला मुद्दा आहे. फक्त मालकरी गायक वादक पुणे जन मंडळी जरा नीट ऐका. आता नाही विचारित पडूनच गेला विचारायचं. तुझं नाव तन्मय बरोबर आहे ना? आता किचकट आहे, बोला तुम्ही बसलेली माणसं पटकन. आता हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? सावध राहा बरं का, पुन्हा घोटाळा करायला. आता हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. कशावर? 17 अध्यायामधली 329 नंबरची ओवी. उपजल्या बालकाशी नाम नाही तयापाशी मारीला नावे आका ओ देत होते. झालं फायनल. आता तन्मय हे जर याचं नाव नाही एक आहे, तन्मय
सांगते तुम्हाला, याचं नावच खोट आहे. मग याचं नाव जर खोट आहे तर याच्या नावावर जेवढी इस्टेट आहे लबाड बोलायचं नाही. आता ही खरी आहे का खोटी आहे? खोटी आहे. मग तुम्ही आयुष्यभर खऱ्यासाठी लढले का खोट्यासाठी? या उत्तर आता फटाफटा. मालक मेला, बंगला रडला. घडलं नाही. पहिला म्हणलं बंगल्याची मालकीन मेली आणि साड्यांचं कपाट स्मशान भूमीपर्यंत पळत आलं का? आता याच्यातल्या कोण नेशेल? आलो मी. घडलं घडलं. मालक मेला, 3 गुंठ्याचा प्लॉट स्लॅब सगट पळत आला. घडलं. मग डोकं खाजवून उत्तर द्या. पटकन कोणावर आहे? जीवावर का जनावर? बंगला म्हणतो मी सिमेंटचा आहे आणि हा हलकट म्हणतो आपला आहे. सिमेंट, वाळू, खडी, कलर, फरशी त्याच आहे. नावावर कोणचं आहे? आपल्या. खरं आहे का खोट आहे? खोट आहे. फायनल झालं ना? फायनल झालं ना? लबाड बोलायचं नाही बरं का. आता महिला मंडळ पटकन उत्तर द्या. सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून. चला माझी तरी 2-4 वर्ष निघतील. काढा. काय लबाड बोलत आहे. तुम्हाला अजून 5-10 मिनिटांनी काही सुधारायचं नाही. ऐका नीट. बंगला चल आहे, आपण जीव आहे. मग जीवानं जराशी संबंध जोडल्यामुळे दुःख आलंय. नाही तर दुःख याचं काही. हा पोरगा जन्माला आला, याला नाव दिलं तन्मय. आणि हा आल्याबरोबर याच्या आजीने याला काय शब्द वापरला माहिती का? तू 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 तू. ते सावध झालं. मी. त्याच्या आजीनं त्याला दिले बिस्किट आणि सांगितलं तुझं. ते माझं. किती शब्द झाले? किती झाले? बोला जा. किती? 4. मी, तू, तुझं, माझं. आणि या 4 शब्दावर जगातले वकील, जगातले न्यायाधीश आणि कचेऱ्या चालू आहेत. हे 4 शब्द वजा करा आणि कोणत्याही वकिलाला म्हणा लाव दावा. किती शब्दावर वकील आहे? त्या बाबळी बसून या बाबळी कोण? आपलं हे. तू जाऊन दाखव, मग तू ये. बोलत जा. आणि मी इकडली अख्खी विकीन पण तुझी जीवीन. आणि तुझी जर जिरावली नाही ना, मी माझ्या बापाचा नाही. बोला. 4. आणि आज सगळी माणसं किती माणसांनी संपवली? 4. मी, तू, तुझं, माझं. आता सांगा हे 4 शब्द ज्ञान आहे का अज्ञान? काय माणसं म्हणलं ना, आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं पण आपण बांधला. सासरवाडीचा आधार होता, साडू वारला होता, मेवणीला आधार नव्हता. बांधून टाकला पण आपल्या बापाला नाही जमला. ऐकणारी माणसं विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकी तर विचार तुम्ही घरी गेला कसे ते माणसं. मी वैशाख महिन्यामध्ये मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई नवीन घरात आली आणि सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर. सुनबाई काय म्हणली माहिती का? माझा पाय लागला, ट्रॅक्टर आला. हा तुझ्या पायाचा प्रताप. आता तुझा पाय जर इतका चांगला होता तर तुझ्या बापाला पतसंस्थेच्या जप्तीची नोटीस का आली? हा मी आहे आणि आज मानते. आणि आज माणसं कोणी संपवली? मी, तू, तुझं, माझं. आता 4 शब्द मी नाही का? मी जाईल,
ज्ञान आलं तर तू जाईल, ज्ञान आलं तर तुझंही जाईल, ज्ञान आलं तर आणि माझंही जाईल, ज्ञान आलं तर. मग आता यायला काय पाहिजे? ज्ञान. ज्ञान म्हणजे शाळेतलं नाही बरं का. एम.ए. FPPD HMCom LLB DED BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd BEd आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स MTech BTech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी ICT ॲग्रीन डेअरिंग डिप्लोमा हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ मानरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ भातरोग तज्ञ डाळिंब रोग तज्ञ म्हैस रोग तज्ञ. ट्रक न पडले ट्रक न काहींना पाहुणे येईन काहींना आले ते देईन काहींना दिली ती राहीन काहींना राहिली तिला पोर होईन. असे जमीन बिमीन सोडून द्या. लई येत लई 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 रिटायर झाले काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण पगार चालू नाही झाला. आणि 99% लोकांच्या डोक्यात अशी खटकी आहे का मुलगी सर्व्हिस वाल्यालाच द्यायची. हा बऱ्याच लोकांच्या डोक्यात नाही. जवळजवळ 100% लोकांच्या डोक्यात तो किडा आहे किडा. तुमच्या डोक्यातली घाण एका मिनिटात काढून टाकतो. तुम्ही सर्व्हिस वाले म्हणजे काय साक्षात्कारी साधू पुरुष समजत आहे का? सगळ्यांनी उठवायचं पोरगी कोणाला द्यायचं म्हणायचं. सर्व्हिस वाले तुम्ही मला 2-3 प्रश्नाची उत्तर द्या बरं. सर्व्हिस वाले दारू पित नाही ते न्यायबाप हाणले नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काहींच्या बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडी धेंडा त्या कुत्र्या बरोबर. सर्व्हिसवाली मंडळी इतकी हुशार आहे महाराज. लग्नाच्या बैठकीत काहीच बोलत नाही. काहीच देऊ नका हो. काही देवाने कमी कोण म्हणतो? सर्व्हिसवाला. त्या मुलीचा बाप जमीन विकतो फ्लॅट विकतो भरपूर खर्च करतो आणि 2-3 महिन्यानं ही क्वालिटी काम दाखवती. सर्व्हिसवाले फ्लॅट घ्यायचा आहे फ्लॅट घ्यायचा आहे पैसे आण. कुठून कोण कोणी आणायचे? कोणी आणायचे पैसे? मुलीनं. ती मुलगी एकटीच रडते काय म्हणते माहिती का? बापाला जर कळलं तर पहिलं कर्ज फिटलं नाही तो मारला. मग आता ती मुलगी टेन्शन मध्ये राहते आणि यांचा त्रास चालू. कालांतराने त्या मुलीची सहन करण्याची कॅपॅसिटी संपली बिचारी तशी. आणि ह्या नालायकांना बायको तू कशी काय घेणं नाही. मग ती मुलगी बापाला डायरेक्ट काय म्हणते माहिती? मी आता जाणार नाही, मला नको, मला जायचंच नाही. बाप रडतो विचारतो का? तेव्हा मुलगी सगळं सांगते. एक वाक्य सांग का? शेतकरी इतका मोठ्या मनाचा राजा आहे तो त्यावेळेस काय म्हणतो माहिती का मुलीला? डोळ्याचं पाणी पुस. हे जर मला लवकर सांगितलं असतं ना अजून 2 गोंठी विकली असती पण त्याच्या तोंडावर पैसेच फेकले असते. डोळ्याचं पाणी पुस पैसे परत देईल. त्याला दानशूर लागतो दानशूर. असा भंगार दानशूर नको. मुलगा सर्व्हिसला लावायचा आणि पैसे तिकडून काढायचे. कोणाचा विचार करता? कोणानं? तुम्हाला आता सुट्टी लागली का रे? नाही. कधी लागणार आहे? शनिवारी म्हणजे उद्या ना. उद्या लागणार ना. तुमच्या मामाचा फोन आलता का दिवाळीला ये म्हणून? नाही येणारच नाही. तुमचा मामा रेंज मध्येच नाही भाऊ. मामा कवरे क्षेत्राच्या बाहेर आहे. मामा माग व्यापलं येईल आणि लिवणीचं ऍडमिशन आहे. त्याला नाही जमत महाराज. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. माणसं म्हणतात त्यांचं आमच्यावर प्रेम आहे. मूर्ख आहे तू. ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केलं ना असे लपडे लपडे दरवाजे लावून बाटे घाशी ते रे. भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. बाहेर आलाय त्याला तन्मय हे नाव ठेवलंय. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. मी जाईल पण ज्ञान आलं. फक्त ओळी सांगतो तुम्हाला. आतलं ज्ञान असावं का बाहेरचं?
पटकन बोला. अंतरी ज्ञान व्हावे बाह्यला वेळ स्वभावे. आतलं ज्ञान आलं की बाहेरचं आपोआप येईल. आणि ज्ञान नसणाऱ्याची यादी सांगतो ध्यानात ठेवा. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. माशीच्या धडकेने कधी पर्वत पडणार नाही. वाद श्री कधी वरमाई होणार नाही. मारुतरायाची पोरगी कधी शुकाचार्याच्या पोराला दिली जाणार नाही. काश्मीरच्या तुपामध्ये कधी जिलेबी निघणार नाही. काश्मीरचं पिलू आंधळा जन्माला आलं तर त्याची कधी वाढ होणार नाही. वट वाघळाच्या पिलाला कधी सूर्याचं दर्शन होणार नाही. शेळीच्या गळ्याचं सड कधी दूध देणार नाही. गाईच्या काशीचं गोचिड कधी दूध पेणार नाही. नाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेणार नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देणार नाही. मुडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसणार नाही. बांधावरचं एरंड कधी विहिरीला वापरता येणार नाही. दाणे नसलेली बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याची नाही. पाणी नसलेलं धरण कधी जनतेच्या फायद्याचं नाही. आणि ज्ञान नसणारी माणसं कधी समाजाच्या फायद्याची. आणि कुणाला लागले तर त्याचे यादे लिहून घ्या. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. माझी भक्ती विन जोडो जियाची जियाली पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्याच्या पुढची ओवी जोडून घ्या. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला 12व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. का खडकी जैसे वसले का आगी माझी पेरली. त्याला 13व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. का मृत जायचा शृंगारीला का गाढव तीर्थी ढालीला. त्याला 15 अध्यायातली ओवी लिहून घ्या. वांजेची लेखा कैची जन्मपत्रिका. आणि त्याला 18व्या अध्यायातली ओवी लिहून घ्या. पडून गेली भिंती चित्राची होईल माती. भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं फक्त भिंत येतवर. तुमचा खिसा जवळ गरम आहे आणि मनगटात ताकद आहे तवर हे तुमचं जग आहे.